मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज भव्यदिव्य अशी मैदान होत आहेत. 7 मैदान होत आहेत मित्रांनो. आदत बैल मैदान, त्याचबरोबर ओपनची देखील मैदानं होत आहेत. आणि या मैदानामध्ये मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल? मित्रांनो, भव्यदिव्य अशी मैदानं होत आहेत. शिवबाराचे प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव निमित्त भव्यदिव्य असं बैलगाडा शर्यत मैदान होतंय. मराठवाडा केसरी तुळजाभवानी चषक, त्याचबरोबर भव्यदिव्य असं बैलगाडा शर्यत खासदार केसरी 2026 एक आदत एक बैल मैदान. स्थळ आहे जवळाला, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या ठिकाणी होतंय. त्यानंतर एक भव्यदिव्य असं मैदान होतंय आज. भव्यदिव्य मैदान आमदार केसरी 2026 सुहास पर्व ओपनचं मैदान. या हे मैदान मित्रांनो होतंय सरकार ग्रुप बलवडी या ठिकाणी. त्यानंतर मैदान होतंय मित्रांनो श्री गोयाबा केसरी एक आदत एक बैल मैदान, पुजारवाडी दिगंची गोयबा फाटी, गोयाबा मंदिरा शेजारी पुजारवाडी. त्यानंतर मित्रांनो मुंबईमध्ये आज भव्यदिव्य असं 3 फेऱ्याचं मैदान होतंय. नक्कीच आपल्याला आज भव्यदिव्य अशा या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये एलियन 1000 पळताना दिसेल. त्याचबरोबर चालू सीझनला अपारे जी जोडी आहे सैराट आणि भुंगा, ही जोडी देखील आपल्याला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक मैदान होतंय ओपन, एक आदत एक बैल मैदान, शिवशंभू केसरी शिंदवणे विठ्ठलबन, तालुका हवेली, जिल्हा पुणे या ठिकाणी. त्यानंतर मैदान होतंय हनुमान यात्रा व उत्सवानिमित्त पैलवान रोहन भैया गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान केसरी एक आदत एक बैल मैदान. आणि या मैदानांपैकी आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल? तर जे मित्रांनो आपल्याला भव्यदिव्य असं आज ट्रॅक्टरचं मैदान होणार होतं. प्रथम क्रमांकासाठी ट्रॅक्टर असणार होतं. ते मैदान कॅन्सल झालं आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे ते मैदान कॅन्सल करण्यात आलं. नंतर आपल्याला टॉपचे मित्रांनो नंदी बक्कासूर असेल, मथुर असेल, हिंद केसरी रायना असेल, त्याचबरोबर मित्रांनो अनेक टॉपचे नंदी या भव्यदिव्य अशा ट्रॅक्टरच्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार होते. परंतु मित्रांनो बक्कासूर आपल्याला आज पळताना दिसला आणि बक्कासूर आणि मित्रांनो घरचा साज आपल्याला पळताना दिसला. सुंदर अशी मित्रांनो गाडी पळाली गटाला बक्कासूर आणि महाराजची. त्यानंतर मित्रांनो बक्कासूरची सेमीला हार झाली. काटाकीर अशी लढत बघायला मिळाली मित्रांनो आपल्याला बक्कासूरच्या सेमीमध्ये. परंतु बक्कासूरची सेमीला हार झाली. तर बक्कासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल? तर मित्रांनो भव्यदिव्य असं बैलगाडा शर्यत मैदान होते. एक आदत एक बैल मैदान, शिवशंभू केसरी शिंदवणे विठ्ठलबन, तालुका हवेली, जिल्हा पुणे या ठिकाणी. शिवशंभू केसरी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,11,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 75,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 51,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 41,000 रुपये, पंचम क्रमांकासाठी 31,000 रुपये, 6व्या क्रमांकासाठी 21,000 रुपये आणि 7व्या क्रमांकासाठी 11,000 रुपये. आणि हे मैदान मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य व हवेली तालुका यांच्या नियमानुसार होणार आहे. या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे 1100 रुपये. या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षीस आहेत. प्रथम क्रमांक ते 7व्या क्रमांकापर्यंत 2,000 रुपये आणि मेगा फायनलसाठी देखील बक्षीस आहे. प्रथम ते 7व्या क्रमांकापर्यंत 1,000 रुपये. आणि या मैदानाचे आयोजक आहेत श्रीकांत शेठ खेडेकर, माऊली फॅन्स क्लब शिंदवणे. आणि भव्यदिव्य असं मैदान होतंय आज मित्रांनो शिवशंभू केसरी या मैदानामध्ये. आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर हा आपल्याला पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल मित्रांनो बक्कासूरची सेमीला हार झाली होती. आणि नंतर मित्रांनो बक्कासूर आता कोणत्या मैदानामध्ये तर ह्या मैदानामध्ये बक्कासूर आपल्याला पळताना दिसू शकतो.